चला तर मग माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, करूया आपण उपवासाचे. प्रथम साबुदाणा पॅनमध्ये घेऊन चांगला खरपूस भाजून घ्यायचा. त्यानंतर भाजलेला साबुदाणा मिक्सरमध्ये टाका. 4 हिरव्या मिरच्या, जिरे टाकून ओबडधोबड पीठ तयार करून घ्या. त्यानंतर उकडलेला बटाटा चांगला सोलून कुस करून घ्या आणि त्यामध्ये हे तयार पीठ टाका. या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाका. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका. एकीकडे पॅनमध्ये तेल किंवा तूप घ्या आणि चांगले तापायला ठेवा. पाणी न वापरता बनवलेले हे चपटे किंवा गोल गोळे चांगले तळून घ्या. वड्याबरोबर खाण्यासाठी एका प्लेटमध्ये दही घ्या. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट थोडंसं, मीठ चवीप्रमाणे आणि साखर घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्या. ही फोडणी दह्याच्या मिश्रणात टाका आणि हे झाले झटपट वडे आणि चटणी. आणि अशाच काही रेसिपीसाठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करा.